जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. काय करतोय? तर बघा, माझ्या आयुषची ना कटिंग करून आणली आहे, म्हणून तो ना खूप क्यूट दिसतोय. बघा आरवी कशी करते त्याला. दादा तुझी कटिंग दाखव सर्वांना. कटिंग दाखव. याचं काय करणार तू? हे दूध नाही, हे चहा असे. तर मला आहे ना आज कढी खिचडी बनवायची, खूप दिवसानंतर बनवते. म्हटलं आज कढी खिचडी बनवते आणि लोणचं तर झालंच आहे आपलं, म्हणून लोणचं चपाती म्हणजे कढी खिचडी सोबत लोणचं चपाती खाऊन घेऊ. आणि थोडीशी लसूणची चटणी पण आणली आहे, तिला पण थोडंसं तेलात फ्राय करून घेणार. आणि कढी म्हणजे ना मी आज म्हणजे त्यांना खायची आहे पकोडा कढी, यासाठी पकोडा कढी बनवणार आहे. पण माझ्या आयुषला खायची खिचडी. काय कोण आहे? थंड आहे ना? थंड आहे, थंड म्हणून कढी खिचडी बनवते. खाली ठेव ना बेटा, खाली ठेव. आणि बघा आज आहे ना मी टोपली आणली, म्हणजे थोडाफार भाजीपाला वगैरे ठेवायला. काय काय बाहेर खेळा आता, जावा. काय करू काय? हा गुड बॉय. चला आता बाहेर जा. दादा काय करतोय? जा ना. स्वयंपाक करायच्या वेळेस असं मांडीवर येऊन बसतो, म्हणून मला उशीर होऊन जातो स्वयंपाकला. आणि कसं मग फ्रीज खराब आहे ना, पिशव्यांमध्ये सर्व टमाटा कोथिंबीर वगैरे सर्व खराब होऊन जातं. म्हटली जाडी वाढली टोपली छान राहणार, असं मिरच्या वगैरे टमाटा कोथिंबीर ठेवायला. आणि आरवी पण येऊन गेली ट्युशन मधून, आणि अवतार कसा करून आली मॅडम बघा. म्हणजे माझा आहे ना मेकअपचा डब्बा, म्हणजे बॉक्स भेटून गेलं होतं तिला, तर पूर्ण लिपस्टिक लावून घेतली होती, पूर्ण तोंडाला पुसून घेतली. दाखव तुझं तोंड. असे नखरा करते माझी आरवी. का बरं असं तोंड भरलं तू? हा तुझी बेटा असं नाही फेकत ना. कटिंग दाखव तुझी, कटिंग सर्वांना उभा राहून कटिंग दाखव. नाही हे फुटून जाणार मग. हा चला आता या मुलांना बाहेर पाठवते खेळायला, तेव्हा मी सर्व पसारा आवरते. आणि कंट्रोल पण आज भेटलाय, कारण गहू वगैरे पण. बेटा फुटून गेली ना, आण ती पिशवी, आण लवकर. बापरे सर्व पडते. आण ठेव याच्यात, ठेव. वाढवलं ना अजून माझं काम. हे असं कोणी फेकलं? बघ बघ पूर्ण फुटून गेलं बघ. हे बघ ते कट्ट आहे बेटा, हे बघ तुला देते. हे बघ, हे बघ कट्ट आहे ना. हा चल तुला बाहेर पाठवते, चल. हा देते खेळ. लागून गेलं, जा बाहेर खेळ बेटा, जा दादा सोबत. हा जा. काय झालं? हा चल बाहेर, चल देते तुला. चला आता यांना बाहेर पाठवते, तोपर्यंत ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. चल बाहेर सोडते ना मी, चल ना. चला आता पहिले म्हटलं खिचडी टाकून घेते, नंतर कढी आणि चपात्या बनवणार. आणि हे 2 डबे पण आणले बघा मी. पहिले तर ते आणले होते 4 डबे, पण काही सामानसाठी ना कमी पडत होते डबे, म्हणून याच्यात धना पावडर भरून दिला. आणि याच्यात असं विचार करते मी, म्हटलं वापरायसाठी ना लोणचं काढून घेते. याच्यात कसं मग त्याच्यातच रोज काढायचं ना, मग तोच मग खराब पण होऊन जातं ना. याच्यात म्हटलं थोडंसं लोणचं काढू, जेणेकरून रोज वापरायमध्ये म्हणजे रोज खायला कामात येणार असं. चला आता याचं काही काम नाही, याला असं ठेवून देते. फिक्की खिचडी बनवते. येते रे. जसा हा मुलगा बिमार होता ना, तसा बाहेर खेळायचंच विसरून गेला. बाहेर जायचं अजिबात नाही म्हणतोय. आरवी सोरांश खेळतायत बाहेर. म्हटलं खेळ थोड्या वेळ, पण नाहीच म्हणतोय, नाही जात बाहेर म्हणे. खिचडी बनवते, काय माहिती मुलं खातात की नाही, कारण सुकी खिचडी खात नाही ते. बघते आता कढी मध्ये खाते तर ठीक आहे, कारण कढी थोडीशी म्हणजे तिखट बनवणार ना, मिरच्या टाकते. कुठे जातोय बेटा? दादा कुठे चालला? कुठे? बाय बाय करून जा. घरातला पसारा थोडा इग्नोरच करा, कारण खूप पसारा केलाय मुलांनी.
अजून आला वाटतं बघा बाहेरून घरात. त्याचं काही मन लागणार नाही. का बरं आला बेटा? हे दादडी, इकडे तुझी कटिंग दाखव ना बच्ची. कशी केली कटिंग दादानी? पाहो कटिंग करायला ना इतका छान बसला होता ना, म्हणजे 2-3 दिवसापासून त्याचं चालू होता कटिंग कर माझी, कटिंग कर. कारण सोरांश कटिंग करून आला होता ना, म्हणून त्याला सुद्धा कटिंग करायची होती. मग आज त्याची पण कटिंग करून आणली. आणि आज आहे ना अजून एक छान गोष्ट मिळाली, म्हणजे ना माझ्या सोरांशला आज शाळेत आहे ना पुस्तक भेटले. म्हणजे ना त्याच्या पुस्तकचं खूप जास्त टेन्शन होतं. कारण मग कसं पुस्तक नाही भेटले असते तर म्हणजे गॅरंटी तर नाही होती त्या सरांची पण की भेटतील काही नाही, कारण त्यांना पण वरून भेटतात की नाही, दुसरी वेळेस देतात की नाही असं. पण आज त्याला पुस्तकं भेटून गेले. चला तुम्हाला दाखवते. खूप पसारा काय करून ठेवला ना. टेन्शनच होतं मला या पुस्तकांचं, कारण कसं मुलांचं वर्ष खराब होऊन गेलं असतं ना. काय पुस्तक? पुस्तक दादाचे पुस्तक? पुस्तक कोणाचे नाही फाडून टाकशील तू. हे बघा 3 बुक मिळालेत त्याला. हे मराठी, हे गणित आणि हे गुजराती. 3 पुस्तक. आता यांना आहे ना पटकन कवर लावावं लागते, नाही तर मुलं कसं लगेच फाडून टाकतात. तर नाही बेटा, आणि याच्या हातात लागले म्हणजे काही खरं नाहीये. याच्यात ठेवून देऊ. दादा शाळेत जातोय ना, मग पप्पा मारते ना. मग काय करतो तू? बस बस. हे बघ लॉयन, तू पण शाळेत जाशील ना, मग तुला पण पुस्तक भेटते ना. जा ना तू. हा ठेवून दे. लॉयन, एलिफंट. हा चला आता ठेव, फाडून टाकशील बेटा, म्हणून मी याच्या सामने वस्तू काढत नाही. लॉयन, एलिफंट, अजून काय आहे? एलिफंट. सगळ्यांना दाखवून दे लॉयन कुठं आहे. हा एलिफंट आहे, हा लॉयन आहे. काय आहे? ही चिपकली आहे. चला आता ठेवून द्या. सगळ्यांना जय भीम कर. तू कसा जय भीम करतो? तिकडे पाहून कर, कॅमेराकडे. हा जय दीदू काय खाते बघ, बोलवते तुला. जा बेटा, याला पण मक्की दे. जय नारू बोलवते ना, जाना. कढी बनवायच्या अगोदर पहिले म्हटलं भज्या काढून घेते, त्याची तयारी करते मी. आता बेसन पीठ मध्ये सर्व वस्तू टाकून दिलेला आहे, म्हणजे मसाला वगैरे काही टाकला नाही, कारण साध्या भज्या बनवायच्या आहे. थोडीशी हळद, थोडं मीठ आणि थोडासा खाता सोडा टाकलेला आहे. आणि एक साईडला तेल पण गरम करायला ठेवून दिलेला आहे. इकडे मी बेसन पीठ म्हणजे तयार करते, तोपर्यंत तेल पण गरम होऊन जाणार म्हटलं. आणि एक साईडला खिचडी पण मस्त बनवून तयार आहे. चला आता वेळ न घालवता पटकन भज्यांची तयारी करते. छान व्हिडिओ छान बोलायच्या नादात थोडस पडून गेलं. छान लागते अशी पकोडा कढी ना, खूप छान लागते. थोडासा गॅस कमी करून देते, कसं मग तेल जास्त तापून गेलेलं आहे. आणि मुलांचा कारनामा बघा, कसं छातची पिशवी फोडून ठेवली. असं करतात हे मुलं. बेटा खाली उतर, पडून जाणार. सोरांश खाली उतर. एक पण गिठोडी राहू नाही द्यायची बेसन पीठ मध्ये. छान फेटून घ्यायचं, मग कसं भजे पण छान येतात.
आता जेवण वगैरे करून सोरांशचं म्हणजे काम राहणार ते म्हणजे पुस्तकांना कवर लावायचं ते तर म्हणजे पहिलेच करावं लागणार. कारण कसं थोडं पण पाणी वगैरे लागलं पावसाचे दिवस चालू आहे मग कसं पुस्तकं लगेच फाटून जातात. आणि मग कवर वगैरे लावून त्याला आहे ना कॅरी बॅग मध्ये सर्व त्याचं सामान आहे ना ठेवून देणार. किती पण सांगितलं तरी मुलांचं म्हणजे लक्षात राहत नाही कसे पण ठेवतात वह्या पुस्तकं. म्हणून आता माझ्या हाताने त्याला मस्त कॅरी बॅग मध्ये बॅगेत सर्व रचून देणार. उद्या तर असं संडे आहे परवापासून जाणार तो शाळेत. आरू मस्ती नका करू. बघा तो कसा मारतोय तिला. भिंत ठोकून देणार तो. चला आता बेसन पीठ पण छान फेटून झालंय आता पटापट भज्या काढून घेते. थोड्या मोठ्या मोठ्याच काढणार कारण कढीमध्ये टाकायच्या आहेत. एक वेळेस मीठ पाहून घेते हा विसरली की काय. बरोबर आहे. बाहेर खेळत होते मुलं पण बाहेर आहे ना बारीक बारीक पाऊस चालू झाला म्हणून ते घरात पळत आले. भज्या वगैरे सर्व झालंय आता फक्त कढी बनवायची राहिली आहेत ना मी कढीसाठी भज्या म्हणजे भज्या तळून घेतल्या आहेत आणि बाकीच्या म्हणजे बेसन पीठ उरलं होतं ना तर या कांद्याच्या भज्या काढल्यात थोड्याशा. चला आता यांना असं घ्या छान बनलाय आता कांद्याच्या भज्या पण खेकडा भजी. चला आता पटापट कढी वघारून घेते कारण माझ्या सोरांशला लागते झोपतोय ना दिवसभर झोपत नाही म्हणून या टायमाला लवकर झोपायला बघतो. आणि कढीसाठी साहित्य कापून घेतलंय ते पण दाखवून देते. काही नाही सर्व बेसिकच आहे. या मोठ्या मिरच्या आणि एक दोन लाल मिरची कढीपत्ता लसूण कोथिंबीर असं. तेल तापतंय तोपर्यंत याच्यात मी बेसन कालून घेते. जितकं लागणार तितकं पूर्ण नाही टाकणार नाही तर कढी आहे ना घट्ट होऊन जाणार. याच्यात आता मी थोडंच टाकते. जर कढी पातळ राहणार तर वरून मी अजून पाण्यात घोळून टाकून देणार बेसन. बेसनच्या आहे ना लगेच गाठी बांधून जातात. याच्यात थोडीशी हळद पण टाकते. चला आता तेल पण तापलंय पटकन कढी वघारून देते. कढीमध्ये ना मस्त राई जिऱ्याचा कडक फोडणी दिले ना तर अजून छान लागते. आणि लसूण आहे ना थोडा जास्तच टाकायचा कढीला चव अजून छान येते लसूण कढीपत्ता. भाजी वगैरेचं काही टेन्शन नाही कारण लसूणची चटणी आहे आणि
लोणचं आहे ना, म्हणून आता मला आहे ना फक्त चपात्याच बनवायचं आहे. आता हे झालं की पहिले मुलांना देते खायला, त्यानंतर चपात्या बनवणार. चला आता हे पण छान फ्राय होऊन गेलंय. आता याच्यात हे ताक टाकून देते. कढी ना थोडीशी उठ ना बेटा. कढी ना थोडीशी खट्टी चांगली लागते, पण ही काही जास्त खट्टी नाही झाली, कारण छान आणलं होतं मी. याच्या जागेवर दही आणलं असतं ना तर अजून छान राहिलं असतं, कारण थोडीशी खट्टी कढी ना छान लागते. आता याच्यात ना थोडंसं अजून पाणी टाकते आणि 5 मिनिटं उकळ काढून घेते कमी गॅसवर. त्यानंतर भजे टाकणार. कढीला उकळ आला. उठ बेटा दादा. तो झोपायसाठी रडतो, त्याला झोप येते. उठ बेटा बिट्टू. उकळ आला तर हे भजे टाकणार. उकळून गेलाय कढीला. आता हे भजे सोडून देते एक एक करून. आता याला ना 5 मिनिटं कमी गॅसवर अशी उकळू देते, तर तयार आहे आपली म्हणजे पकोडा कढी. पाहू शकता तुम्ही किती छान दिसते. चला आता पहिले ना मी माझ्या सोरांशला जेवायला देते, कारण त्याला खूप झोप लागते. चला व्हायच्या आले तो. मीठ वगैरे बरोबर आहे का पाहून घेते. छान आहे. दादासाठी ती प्लेट द्या तर. द्या मोठी द्या, मग थंडी नाही होणार. थंडी होणार याच्यात मग. आज कांदे भजी पण छान झाले. कांद्याचे भजी ती उलती द्या ना मला. कशा गप्पा गोष्टी चालू आहेत त्यांच्या. त्याला देऊन देते कसं मग निवांत राहणार मी. झोपला ना मग उठणार नाही तो जेवायला. घे देऊन द्या दादाला. तर बेटा पोटभर जेवा. पोटभर जेव. ते काय त्याच्यात टाकलेत ना.
खा. पकोडा कढी ती तो बघा काय सांगतोय. याच्यात भजन खिचडी देऊ. हा हा आज चिच्चू नाहीये. ही भजी देऊ, कांद्याची भजी देऊ. घे मग. मग कोणते देऊ, कोणते देऊ बोल लवकर. दुसरी. त्याला इथून भजे पाहिजे, इथून काढून दे म्हणे मला. आणि याला काय सोरांच्या आरवी मध्ये खायचं नाही होतं म्हणून तो मस्त अलग घेऊन खातोय. दादा काय खातोय. हा हा गरम आहे ते, व्यवस्थित खा. थंड करा दादा. हा थंड करून खा. खाऊन घे पोटभर. हा खाय पोटभर. हा अजून घे जो खाऊ दे. हो आता सर्व सर्व झालंय, फक्त चपात्या बाकीत. आता पटापट चपात्या करून घेते, नंतर ते लसूणचं मिरची तळणार, लसूणचं तिखट. चला मग आता ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. चला आता सर्व स्वयंपाक तर झालाय, ते तर मुलांना खाऊ घालतायत. आणि माझ्या आयुषला काही फिकी खिचडी आवडले नाही म्हणून त्याच्यासाठी ना चपाती बनवली होती, म्हणून त्याने ना लोणच्या मध्ये मस्त खाल्ली. चला आता किचन मध्ये पण जाते. पूर्ण घरात मुलांनी ना खूप सारा पसारा करून दिलेला आहे. आणि किचन मध्ये पण पाहू शकता तुम्ही किती जास्त पसारा आहे. आता मुलांचं तर जेवण झालंय, आता आम्ही वाढतो जेवायला, म्हणजे ते आणि मीच बाकी आहे, म्हणून त्यांचं पण आणि माझं पण ताट तयार करते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया अशा छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.